गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 पाहणार आहोत. आपल्या या पाठाचे नाव आहे मोठी आई. आता मोठी आई या पाठातून आपण नेमकं काय शिकणार आहोत हे आपण पाठाच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई, हो की नाही? अशीच असते ना आपल्या सर्वांची आई. आपल्याला खाऊ पिऊ घालते, आपल्याला जे पाहिजे ते देते, आपले लाड करते, आपल्याला जवळ घेते. अशी ही आपली आई असते. या आईहून एक मोठी आई आहे. ती देखील किती छान आहे. तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे. आता लेखक इथे काय सांगत आहेत की आपल्या आईपेक्षाही अजून एक मोठी आहे. तिने देखील आपल्याला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, आपल्यावर छान प्रेम केलेलं आहे. आता कोणती आहे ती आई ती आपण पाहूया. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिलेली आहे. आणि लेखकाचं म्हणणं आहे ही जी आपली आई आहे तिने आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात काहीतरी गोष्ट आपल्याला दिलेली आहे. अशी आपली आई आहे. हे जीवनाचे ताट पहा. यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. आता लेखक काय म्हणतात, आपल्या जीवनाचं ताट, त्याच्यामध्ये जो प्रत्येकी जिन्नस आहे तो आपल्याला मिळालेला आहे. तो कोणाच्या माध्यमातून? तर या आपल्या मोठ्या आईच्या माध्यमातून मिळालेला आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगडसुद्धा त्या आईने दिले. कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी, जमीन. आता लेखक काय म्हणत आहेत, आपल्याला प्रत्येक लागणारी गोष्ट आपल्या ह्या मोठ्या आईने आपल्याला दिलेली आहे. लागणारे लाकूड, राहते घर, दगडसुद्धा तिने दिलेले आहे. तर कोण बरे ही मोठी आई आहे? तर तिचे नाव काय आहे? तर भूमी आहे. आपण तिला जमीन असं देखील म्हणतो आहोत. ओके. जमिनीत काय आहे? आता प्रश्न काय केलेला आहे त्यांनी की जमिनीत असं काय आहे? माती. तर जमिनीत काय असते? तर माती असते. हीच का ती आई? त्या मातीलाच आई म्हणतात का? हीच का ती माती? तीच आहे का आई? असा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे. तुम्ही म्हणाल खरेच ते. आता तुम्ही काय म्हणाल? खरेच ते. खरोखरच आहे. मातीच आहे जमिनीत. बरोबर ना? जमिनीमध्ये काय आहे? मातीच आहे. पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती कमी आहे का? नाही. लेखक आपल्याला काय सांगत आहेत की मातीला तुम्ही कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. तर माती आहे, जमिनीमध्ये माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. जीवनाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. आपल्या ताटामधला प्रत्येक जिन्नस जो आहे तो आपल्याला कोणी दिलेला आहे? तर या मोठ्या आईने दिलेला आहे. आणि तो जिन्नस कुठून निर्माण झालेला आहे? तर जमिनीतून निर्माण झालेला आहे. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कुठे तयार होतात? शेतातच ना. काय म्हणतायत ते? हे सगळे जे जिन्नस आहेत, ही सर्व जी धान्य आहेत ती कुठे पिकतात? तर शेतातच पिकतात ना. म्हणजे मातीतूनच मिळतात ना आपल्याला. पाटी, पेन्सिलीचे मऊ दगड ही जमिनीतच सापडतात. तर या सगळ्या वस्तू आपल्याला कुठे सापडतात? तर जमिनीत सापडतात. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत. बरोबर की नाही? आपल्याला दररोज लागणारी चहा आणि त्याच्यासाठी वापरली जाणारी साखर ही आपल्याला कुठून मिळते? तर जमिनीतूनच मिळते. बरोबर की नाही? रॉकेल
कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत. जे अतिशय महत्त्वाचं आहे जेवण वगैरे शिजवण्यासाठी. रॉकेल ते कुठून सापडतं आपल्याला? तर जमिनीतून, जमिनीच्या खाणीतून. हो की नाही? केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे जमिनीमुळे मिळतात. कशामुळे मिळतात आपल्याला? तर जमिनीमुळेच मिळतात. ही सगळी कुठे उगवतात? तर जमिनीतच उगवतात, म्हणजेच मातीतूनच उगवतात. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता, बरोबर ना? साऱ्या भाज्या, जगातली सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी, बरोबर की नाही? आपल्याला लागणाऱ्या प्रत्येक वस्तू, भाज्या, कडधान्य, औषधे, फळे सगळे कुठून मिळतात आपल्याला? तर या मातीतून, जमिनीतूनच मिळतात. म्हणूनच आपली ही आई काय आहे? मोठी आई आहे. आपली माती ही काय आहे? तर मोठी आई आहे. तुम्ही वापरता ते कपडे पहा, हे सुताचे आणि रेशमाचे आहेत. सूत कशाचे असते? कापसाचे. कापूस कुठून मिळतो? कपाशीच्या झाडापासून. रेशीम कुठून मिळते? रेशमाचे किडे असतात, तुतीच्या झाडावर ते जगतात. ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. तर पुढे लेखक आपल्याला काय सांगत आहेत? तर आपल्याला मिळणारे कापड हे कुठून मिळते आपल्याला? तर कापसापासून. कापूस कुठे वाढतो? तर कपाशीच्या झाडापासून. आणि रेशीम कपडे ते देखील कुठून मिळतात आपल्याला? तर रेशीम किड्यापासून. आणि तुतीच्या झाडावर हे जे किडे असतात ते जगतात. आणि ही कपाशीची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. म्हणून आपली मोठी आई काय आहे? खरोखरच ती मोठी आहे. जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते, हे तुम्हाला यावरून कळून येईल, बरोबर की नाही? हे सगळे जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, आपल्याला लागणारी जिन्नस, जीवनातील औषधे, फुले, कापडासाठी लागणारे कापूस हे कोण देत आहे? तर आपल्या जमीन देत आहे. म्हणूनच काय म्हटलेलं आहे की आता यावरून तुम्हाला कळेल की जमीन किती निर्माण करते आपल्यासाठी, जिन्नस निर्माण करते आणि ती किती मोठी आहे. हो की नाही? पुढे चांदी, रुपये, पित्तळ, तांबे या सगळ्यांच्या खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात. आता आपल्याला जी काही चांदी, रुपये, पित्तळ, तांबे लागतात याच्या काय आहेत? खाणी असतात एका विशिष्ट ठिकाणी जमिनीमध्ये. आणि हे ते जमिनीच्या पोटातच सापडतात. इतर ठिकाणी सापडतात का? नाही. मग पित्तळ, तांबे कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? आपल्या घरामध्ये भांडी असतात ना, पितळेची, तांब्याची आणि कथीलपासून बनलेली, ती या जमिनीच्या पोटातून आपल्याला मिळालेली आहेत. ओके. तर आपण भांडी कशाची केली असती? जर हे अवेलेबल नसते तर, सोने रुपये नसते तर दागिने कसे मिळाले असते? आपल्याला सुंदर सुंदर पिवळे धमकदार असे दागिने आवडतात की नाही? ते देखील आपल्याला या जमिनीतूनच मिळतात. या सगळ्यांच्या काय असतात? जमिनीमध्ये खाणी असतात आणि तिथूनच या वस्तू आपल्याला मिळतात. एवढेच नाही, अजून ऐका. या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा याच्याही प्रचंड खाणी आहेत. तर या मोठ्या आईच्या पोटात अजून कसल्या खाणी आहेत? तर लोखंड व दगडी कोळशाच्या देखील खाणी आहेत. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो. काय म्हणतायत लेखक? तर प्रत्येक गिरणी आणि कारखाना कशामुळे चालतो आहे? तर लोखंड आणि कोळशामुळे चालतं. कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते. सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच नसते. लोखंड आणि कोळसा नसतात तर? सांगा, या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? आता प्रश्न विचारलेला आहे आपल्याला लेखकाने की लोखंड आणि कोळसा याच्यामुळे अनेक वस्तू आपल्याला मिळत आहेत, बरोबर?
मग या दोन गोष्टी आपल्याला जे देते ती आई मोठी नव्हे का? खरंच ती मोठी आहे, हो की नाही? आता घराबद्दल पाहाल तर तेच उत्तर द्यावे लागेल. तुमचे घर कशाचे बांधले आहे? कशाचे असते बरं आपलं घर? तर दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड याचे. घराला लाकडाचे खांब, दारे, खिडक्या आहेत. दाराच्या खिडक्या, तुळ्या व बिजागऱ्या लोखंडी आहेत. बरोबर की नाही? आता बिजागऱ्या मीन्स काय आहे? तर लोखंडी. बिजागऱ्या मीन्स लोखंडी बाजू ज्याने आपण उघडझाप करू शकतो, हो की नाही? आणि तुळ्या मीन्स लोखंडाच्या जाड सळ्या. यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली आणि यातील जी दगड माती आहे ती जमिनीतूनच आणली गेलेली आहे. विटा कशाच्या आहेत? लाल मातीच्या. लाल माती कुठून आणली? जमिनीतून. चुना कुठे मिळतो? जमिनीत. चुनखडीचे खडक असतात. चुना या खडकापासून तयार करतात. जी काही चुनखडी लागते ती कुठून मिळते? तर जमिनीतूनच. जमिनीमध्येच काय असतं? या चुनखडीचे खडक असतात. लाकूड कुठून आणले? मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले. बरोबर की नाही? आपल्याला जेव्हा लाकडाची गरज पडते तेव्हा आपण वनात जाऊन मोठमोठी झाडं तोडतो आणि घरामध्ये लाकूड घेऊन येतो. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या, कड्या, कुलुपे, खिले बसवले आहेत. हे लोखंडी भूमातेच्या पोटातच सापडते आणि हे जे काही सर्व लोखंड आहे ते आपल्याला कुठून सापडतं? तर भूमातीच्या पोटातूनच सापडते. बरोबर की नाही? तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल, हो की नाही? आतापर्यंत आपण पाहिले जिन्नस असो किंवा लोखंडी वस्तू असतो किंवा घरासाठी लागणाऱ्या वस्तू असो, हे सगळे आपल्याला कुठून मिळत आहेत? तर या जमिनीतून, जमिनीच्या पोटातूनच आपल्याला मिळत आहेत. म्हणजेच आपल्या मातीतूनच मिळत आहेत. बरोबर की नाही? तुम्ही दूध, दही, तूप खाता. गाई म्हशीपासून हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशी जगतात कशावर? गवत व कडबा यावर. हे कोण त्यांना देते? आपली मोठी आई. पुढे ते काय म्हणत आहेत लेखक? की तुम्ही दूध, तूप खाता की नाही? पण तुम्हाला दूध आणि तूप देणाऱ्या गाई म्हशी कशावर जगतात? तर गवतावर. गवत व कडबा. जो कडबा म्हणजेच कणसे आणि कापूस यापासून उरलेला पदार्थ तो तयार केला जातो, त्याला कडबा असे म्हणतात. मग हे खाऊनच काय करतात? गाईगुरं आपल्याला दूध देतात, हो की नाही? आणि हे कोण त्यांना देते? आपली मोठी आई. म्हणजेच आपली जमीन देते, माती देते, हो की नाही? जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे व वाढलेली आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे जी जगलेली आहे, वाढलेली आहे ती कोणामुळे? तर या आपल्या मोठ्या आईमुळे जगातील प्रत्येक सुंदर गोष्ट आपल्याला मिळालेली आहे, जी आपल्या गरजेची आहे, आपल्याला आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी, हो की नाही? ती तुम्हाला अन्न वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडीकुंडी देते, चहा, साखर, पाटी, पेन्सिल देते, सगळे देते, हो की नाही? आपण पाहिलं आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी मातीपासून आपल्या जमिनीतून मिळत आहेत. त्या मोठ्या आईने केवढे उपकार मानले पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला जीवनासाठी आवश्यक आहेत त्या आपल्याला मातीपासून मिळालेल्या आहेत. म्हणून आपण आपल्या या मोठ्या आईचे खूप सारे उपकार मानले पाहिजे, तिला धन्यवाद दिला पाहिजे. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणीमाता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी, आपली जन्मभूमी, जिथे आपण जन्मलो आहोत, वाढलो आहोत, ती आपली मातृभूमी, जिच्यापासून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते ती. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसाला प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच, बरोबर की नाही? तुम्हा आम्हा सगळ्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्ट कोणी दिलेली आहे?
तर या भूमीने, या मातीने, या जमिनीनेच, आपल्या मातृभूमीनेच आपल्याला दिलेली आहे. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभावना बाळगावयास नको का? हा प्रश्न केलेला आहे लेखकाने. आपल्याला नेहमी तिचे आभार मानले पाहिजे, नेहमी आपण तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, तिचं संरक्षण केलं पाहिजे. कारण आपल्या प्रत्येक गोष्ट आपल्याला ह्या जमिनीने दिलेल्या आहेत, आपल्या मातृभूमीने दिलेल्या आहेत. आपली मोठी आई म्हणजेच आपली मायभूमी. तर शेवटी लेखक काय म्हणत आहेत? तर आपली मोठी आई म्हणजेच कोण आहे? तर आपली मातृभूमी, जी आपल्या आईपेक्षा देखील कशी आहे? श्रेष्ठ आहे. आय होप तुम्हाला हा पाठ खूप सुंदररित्या समजलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास शेवटी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.